शंकरजीनं आणि सती मैयानं रामकथा ऐकली आणि रामकथा ऐकल्यानंतर कैलास पर्वतात आपल्या घराकडे निघाले आणि कैलासाला जात असताना मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, मुखामध्ये रामप्रभूचं नाव घेतलंय आणि दोघंही निघाले. त्रेतायुगाची सुरुवात होती आणि त्रेतायुग चालू असताना प्रभू रामचंद्राचा अवतार झालेला होता आणि प्रभू रामचंद्राचा अवतार होऊन प्रभूला 14 वर्षाचा वनवास मिळाला होता. वनवास भोगत भोगत 11-12 वर्ष संपून गेले होते आणि पंचवटीच्या ठिकाणी नाशिकला आपला महाराष्ट्र भाग्यवान आहे की ज्या महाराष्ट्रात भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे आलेत आणि प्रभू रामचंद्रही आलेत. नाशिकला येऊन थांबले आणि तिथं आणल्याच्या नंतर मारीच मामानं सोन्याच्या हरणाचं रूप धारण केलं आणि सोन्याचं हरणाचं रूप धारण केल्यानंतर पंचवटीच्या ठिकाणी आला. सीतामैयानं पाहिलं ते हरिण आणि मालकाला सांगितलं, मालक आतापर्यंत 13 वर्ष झालं वनवासात आहे आपण, मी तुम्हाला काहीच मागितलं नाही. म्हणजे होय सीते, ते दिसतंय ना समोर सोन्याचं हरण, ते मला हरण पाहिजे, त्याची चोळी बनवायची. त्यावेळी सीतामैयाला प्रभू रामचंद्र म्हणत होते, सीते आता नको, 14 वर्षाचा वनवास संपला की मी तुला काय पाहिजे ते देतो, पण आता नको. सीतामैयानं हट्ट धरला, नाही मला तीच चोळी करायची, तेच हरिण पाहिजे, तेच हरिण पाहिजे. रामाची सुद्धा सीता ऐकली. वा किती हुशार आहेत, मी बोलायच्या अगोदर कळालं है की नाही. प्रभूला सांगितलं नाही तुम्हाला आणावंच लागल. प्रभूने सांगितलं ठीक आहे. लक्ष्मणाला सांगितलं तू सीतामैयाचं रक्षण कर, मी जाऊन घेऊन येतो. हरणाच्या पाठीमागे आली. आता ते होतच मायावी. मारीच मामा होता, मारीच नावाचा राक्षस. आल्यानंतर अंतरावर ते आवाज द्यायला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. लक्ष्मणाच्या कारणावर आवाज पडला, सीतामैयाच्या कारणावर आवाज पडला. लखनजी पुन्हा धावत धावत माग पळाले. लक्ष्मण रेषा मारली, तिथं रावण आला, संन्यासाचा वेश धारण केला, सीतेला घेतलं, पुष्पक विमानामध्ये बसलून चोरून आकाश मार्गाने घेऊन गेला. तिकडं मारीच्याला वध केला. लक्ष्मण आले. आल्यानंतर लक्ष्मण सांगितलं, अरे तू कशाला आला. पाहिलं तर वापस धावत धावत दोघे आले. पर्णकुटीत पाहिलं ते सीता दिसत नाही, ते टोपलं पडलेलं दिसलं फळाचं. आणि जोऱ्यात वृक्षांना, वेलींना, झाडांना आवाज द्यायला लागले, सीते सीते सीते. लखनजी आवाज देत आहेत, भाभी कहा हो आप, भाभी कहा हो आप. रामप्रभू रडत आहे. लखनजी आवाज देत आहेत, प्रभू रामचंद्र आवाज देत आहे. आणि त्यावेळी अगस्त्य ऋषीच्या आश्रमातून कथा ऐकून शंकरजी आणि सती माता जात होते. प्रभूनं रडावन आवाज द्यावा, सीते. लखन भैयाना आवाज द्यावा, भाभी कहा हो आप. हे आवाज पडला सतीच्या आणि शंकरजीच्या कारणावर. शंकरजीनं पाहिलं की प्रभू रामचंद्र निर्गुण निराकार ब्रह्म, आपण ज्याची आता कथा ऐकून आलो ना, तेच माझे प्रभू रामचंद्र आहेत. हात जोडले आणि दर्शन घेतलं प्रभूचं. प्रभूचं दर्शन घेतलं आणि हे सती मैयाला खपलं नाही. सतीनं सांगितलं, नाथ तुम्ही कोणालाही कशा हात जोडता हो. म्हणजे अगं सती कोणी नाही, ते माझे ब्रह्म आहे. ब्रह्म हो, आपण ज्याची कथा ऐकून आलो असे निर्गुण निराकार, 24 तास मी ज्यांचं भजन करतो, असे हेच प्रभू रामचंद्र आहे. सतीला खरं वाटलं नाही. सतीनं विश्वास ठेवला नाही. कोणावर? शंकरावर. आणि कोणती सती? अगं सती हेच आहेत. असले कुठं असतात का म्हणे निर्गुण निराकार ब्रह्म. अहो जो वेदाला कळाला नाही, श्रुतीला कळाला नाही, पुराणाला कळाला नाही, ते निर्गुण निराकार तत्व प्रभू रामचंद्र. त्यांचं भजन करत करत आपण इथपर्यंत आलोय. आणि हे तर बायकोसाठी रडत सीते सीते म्हणून आवाज देत फिरायला लागले. असे कुठं ब्रह्म असतात का? शंकरजीने सांगितलं, अगं ती लीला चालू आहे प्रभूची. बोलीला वाल्मिक
तैसेची करीन. वाल्मिक ऋषीनं लिहिलं होतं, प्रभू सीतेला चोरून घेऊन गेल्यानंतर तुम्हाला असं रडावं लागल. आणि जसं वाल्मिक ऋषीनं लिहिलंय ना तसंच वागले, त्याच्यात बदल करता आला नाही. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या भावाला शक्ती लागली लक्ष्मणाला, आणि शक्ती लागल्यानंतर तिथंच बिभीषण होते. बिभीषण म्हणत होते, प्रभू तुमच्यामध्ये तर सगळीच ताकद आहे, तुम्ही मनात आणलं की एका क्षणामध्ये लक्ष्मणाला उठवताल. काय करणार नाही तुम्ही, एका क्षणातच लक्ष्मण जागा होईल. काय करू शकेल त्याची शक्ती, तुमची शक्ती त्याच्यापेक्षा महान आहे. बिभीषणाला प्रभू रामचंद्रांना सांगितलं, बिभीषणजी जसं वाल्मिक ऋषीनं लिहिलंय त्या सुषेण वैद्यालाच बोलावं लागल, हनुमंताला संजीवनी ओटी आणायला जावं लागल. पुन्हा पहाटच्या वेळी हनुमान परत येईल आणि तेव्हा सुषेण वैद्याच्या हातानं याला बोटी लावून तरच लक्ष्मण उठल, हे असं त्यांनी लिहिलंय. आणि जर वाल्मिक ऋषीनं असं लिहिलं असतं की लक्ष्मणाला शक्ती लागली की रामानं लगेच उठवावं, असं जर लिहिलं असतं तर मी केव्हाच त्याला उठवलं असतं. म्हणजे सांगायचंय काय की वाल्मिक ऋषीनं जसं लिहिलंय तसं प्रभू रामचंद्रानं कृत्य केलंय, वागलेत. सीते सीते मनात आरडाओरडा करत रडत होते आणि सतीच्या मनात संशय आला. या संशयाकरता सांगतोय मी. याज्ञवल्क्य ऋषी भरद्वाज मुनींना म्हणतात, जो संशय तुमच्या मनात आला होता ना की अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र आणि निर्गुण निराकार तत्व ब्रह्म हे दोन्ही एकच आहेत का? सतीनं सांगितलं असला कुठं ब्रह्म असतो का? थांबा, आता मी तुमच्या ब्रह्माची परीक्षा घेऊन येते आणि त्यांना फसवते. आता परीक्षा घेऊन येते आणि फसवते म्हटल्याबरोबर शंकरजी म्हणत होते, अगं परीक्षा घेण्याकरता जाऊ नको, नापास होऊन येशील, जाऊ नको. पण सती ऐकली नाही. ती म्हणली, बसा, तुम्हाला काही कळत. शंकरजी खाली बसले. शंकरजीचा स्वभावच अगोदरच भोळा. शंकरजी म्हणले, ठीक आहे, तुझ्या मनावर, तुला जसं करायचं तसं कर. शंकरजी झाडाखाली बसले आणि पुन्हा प्रभू रामचंद्राचं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोले बाबांना वेळ मिळाला की भजन करतात, तसंच माणसाने असावं. संसारातलं काम संपलं की लगेच भजनाला सुरुवात करायची. जसं संसारातलं काम संपलं की मोबाईल घेऊन बसतो आपण, तसंच संसारातलं काम संपलं की थोडंफार भजन करायला सुद्धा बसलं पाहिजे. देवघरात, प्रत्येकाच्या घरात देवघर आहे, त्याच्या पुढं 5 मिनिटं बसलो. आमचे गुरुजी असं म्हणायचे आता की आपण दिवसभरात जेवढा आपला अंगठा मोबाईलवर चालतं ना, तेवढा जर अंगठा आपल्या रामकृष्ण माळीवर चालला असता तर कधीच देव भेटला असता आपल्याला. सोपं असून सुद्धा तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, पण शहाणा तो धनी घेतोय. सतीला सांगितलं, ठीक आहे, तुला परीक्षा घ्यायची तर जा. सती मैया परीक्षा घेण्याकरता आली. इकडे प्रभू रामचंद्र सीते 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 म्हणून आवाज येत आहेत. लखन भैया म्हणतायत, भाभी कहा हो आप, भाभी कहा हो. पंचवटी सोडली आहे आणि जंगलामध्ये दिंडीर वनामध्ये फिरायला लागले. झाडांना, वृक्षांना, बेलींना विचारायला लागले, रडायला लागले. प्रभू रामचंद्र ढसाढसा, कोणी नेला असेल सीतेला, कोणी नेला असेल सीतेला. आणि सती मैया परीक्षा घेण्याकरता प्रभू रामचंद्राची आली. देवाची कधी परीक्षा घ्यायची नाही, देव आपली परीक्षा घेतो, पण आपण देवाची परीक्षा घ्यायचीच नाही. आपली परीक्षा घेईल तो. सप्ताह सुरू होतो का नाही बघायला, पण सुरू झाल्यानंतर त्याचीच काळजी, त्यालाच काळजी. त्यानं परीक्षा घेतली म्हणजे बिघडत नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये संकट येत असतील, परीक्षा घेत असेल देव, तर निश्चित असं ओळखायचं की पुन्हा काहीतरी देव आपलं चांगलं करणार, मोठं काहीतरी पुन्हा देणार. पण माणसं थोडं संकट आलं की देवालाच नाव ठेवायला चालू करतात. एवढं त्याचं देव देव करून मी आम्हालाच अडचणी कशा, आम्ही सप्ताह करून आम्हालाच बोलणं कसं खावं लागतं. पण देव परीक्षा घेतो ना. परीक्षा घेतल्यानंतर ज्याच्या परीक्षेत जो पास झाला त्याची सगळीकडे वावा करतात. तसं देवाच्या दरबारात सुद्धा आपली वावाच होणार आहे. देव म्हणेल ना, एवढ्या अडचणी आल्या तरी तुम्ही थकला नाहीत. आणि त्याच्यासाठी थकायचंही नाही. थकवा आला, लई लोक बोलायला लागले, इथले सोडून बरं. कंटाळा आला, संसारात रोजच नवरा भांडणं करायला लागलाय, रोजच घरी पिऊन यायला लागलाय, शिया द्यायला लागलाय, तर काम आटपायचं, देवाच्या मंदिरासमोर देवघरात जाऊन बसायचं,
डोळे लावायचे, जेवढं तुम्हाला रामकृष्ण हरी वाटेल, कृष्णाचं नाव असेल, विठ्ठल विठ्ठल असेल, तिथं भजन करायचं. एकाग्र चित्तेनं जर देवाचं भजन तिथं करायला लागला तर त्याने 100 शा दिलेला विसरून जातात. पण माणसं ते करीत, त्यानं 100 दिलं तर ही 500 देती. सती मैयाला सांगितलं होतं नको जाऊ, पण ऐकली नाही. परीक्षाच घ्यायची. सती जंगलामध्ये आली, प्रभू रामचंद्र बसले आणि प्रभू रामचंद्र आवाज द्यायला लागले, सीते 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 म्हणून. हिला वाटलं दुसरी कुठली परीक्षा घेण्यापेक्षा सीतेचं नाव घ्यायला लागल्यात. सतीला वाटलं सीतेचंच रूप धारण करून जावं आपण, आणि तिनं तेच केलं. सीतेचं रूप धारण केलं आणि प्रभू रामचंद्राच्या समोर आली. प्रभू रामचंद्रानं पाहिलं आणि न पाहिल्यासारखं करून पुन्हा म्हणायला लागले, सीते सीते. पुन्हा सीता समोर आली. पुन्हा प्रभूने एक तोंड केलं, सीते सीते. आवाज द्यायला लागली आणि ती सीता म्हणायला लागली, प्रभू मी तुमच्या समोर आहे, प्रभू मी तुमच्या समोर आहे, पहा ना मला. हे लक्ष्मणाच्या कानावर आवाज आला. लक्ष्मणाला लांबून पाहिलं, भाभी तर समोरच दिसायला लागल्या. आणि प्रभू रामचंद्र पुन्हा म्हणायला लागले, सीते सीते. लक्ष्मणाला वाटलं भैया असे काय येडेवणी करायला लागले. सीता तर समोर दिसतीये आणि स्वामी आवाज द्यायला लागले. पुन्हा सतीच्या रूपातली सीता समोर आली. म्हणली, ओ स्वामी अहो पहा ना माझ्याकडं. माझ्याकडं पहा म्हणल्यानंतर 3दा सोडून दिलं प्रभू रामचंद्र. 4थ्या वेळी म्हणली, ए सती मैया तू का आली, म्हणून तिचं नाव तुकाई पडलं. जी डोंगर तुकाई ना आपल्या इथली, त्या पंचवटीच्या पलीकडे गेल्याच्या नंतर डोंगर तुकाई म्हणजे तुकाई मैयाचं एक देवीचं मंदिर आहे. पंचवटीतून निघून गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र जंगलात जात होते. जंगलात जात असताना ही सती मैया तिथं आली. सतीला प्रभू रामचंद्र म्हणतात, सती मैया तू का आली, तू इथं का आली, आणि माझे भोले बाबा कुठे आहेत. असे माझे भोले बाबा कुठे आहेत म्हणल्याबरोबर सीतेचं रूप टाकून दिलं आणि सतीच्या रूपात प्रगट झाली. आणि प्रगट होऊन स्वामीच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं, क्षमा करा, तुमची परीक्षा घेण्याकरता मी इथं आली. परीक्षा घेण्याकरता इथं आले म्हटल्याबरोबर इथून लगेच वापस गेली. राग आला प्रभू रामचंद्राचा आणि ओळखलं असा आनंदही वाटायला लागला. आणि मनात संशय घेऊन पुन्हा भीत मालकाकडे गेली. कारण पूर्वीच्या सती मालकाला भीत होत्या. भीत मालकाजवळ गेली आणि मालकाला जवळ गेल्यानंतर म्हणली, चला मालक आपल्याला घरी जायला उशीर होता. मालक चला म्हटल्याबरोबर शंकरीनं पाहिलं तिचा चेहरा, हसले आणि हसून सांगितलं, सती घेतली का ग परीक्षा, घेतली का ग परीक्षा म्हटल्याबरोबर सती म्हणते, हो नाथ, अहो तुमच्या बोलण्यावर काय माझा विश्वास नाही का, मी कशाला परीक्षा घेईल तुमच्या परीक्षा लीन गोसाई, कछुन 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 परीक्षा लीन गोसाई, के न प्रमाण तुम्हारी नाये, के न प्रणाम तुम्हारी नाये, राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम, राम सिया राम, राम सिया राम. प्रभू म्हणतात, शंकरजी म्हणतात सतीला, घेतली का परीक्षा. सती खोटं बोलली आणि सती हसून म्हणली,
कछुन परीक्षा लीन गोसावी तिनी प्रणाम तुमरी नाई राम. राम एवढं लक्षात राहिलं की रामकथा कळालीच. घरी गेलं तरी बाईनं राम सिया राम जय जय राम एवढं म्हणावं आणि शंकर आला की पुन्हा म्हणावं बाई. शंकरजी म्हणतात सतीमय्याला घेतली का ग परीक्षा? ती म्हणते कछुन परीक्षा लीन गोसाई. अहो मी नाही घेतली परीक्षा त्यांची काय. किनी प्रणाम तुमरी नाही. मी प्रणाम केला. अहो तुमची पत्नी आहे मी. तुमच्या बोलण्यावर काय माझा विश्वास नाही का? कोण म्हणायला? सती म्हणायला लागली. सती म्हणली अहो तुम्ही सांगाल तेच खरं आहे. शंकरजी म्हणले अगं तू मला खोटं बोलायली आणि शास्त्र असं सांगतं. मी गेल्या वर्षी सांगितलं होतं असं वाटतंय तरी परत सांगतो. शास्त्र असं सांगतं 3 जणाला खोटं बोलायचं नाही माणसानं. कुणाला? 3 माणसाला खोटं बोलायचं नाही. 1 नंबर देवाला आणि संतांना खोटं बोलायचं नाही. देवाला आणि संतांना तुमच्या आमच्या मनात सुद्धा काय चाललं ते सुद्धा कळतंय. न सांगता तुम्हा कळू येती अंतर. त्यांना सांगण्याची गरज नाही. देवाला आणि संतांना कळणारच आहे. 2 नंबर शास्त्रातला शब्द आहे वैद्याला खोटं बोलायचं नाही. आताच्या काळात डॉक्टरला खोटं बोलायचं नाही. आणि जर खोटं बोलला तर त्यानं दुसरंच इंजेक्शन दिलं काय मरायचंय का? म्हणून त्याला खोटं बोलायचं नाही. आणि 3 नंबर हे दोन्ही लक्षात नाही राहिले तर हरकत नाही. पण तिसरं महत्वाचं आहे तुमच्या आमच्या कामाचं. नवऱ्यानं बायकोला आणि बायकोनं नवऱ्याला खोटं बोलायचं नाही. शास्त्रातलं बरं. एखादा नवरा जर बायको जवळ खोटं बोलायला लागला, सुनील सर आपा तू का आपा खोटं बोलायचं नाही. एखादा नवरा जर बायको पुढं खोटं बोलायला लागला तर ती मनातली मनात म्हणते तू किती नकऱ्याचा आहेस ते मला चांगलं माहिती आहे. खोटं बोलायचं नाही, अजिबात नाही. आता ही सतीमय्या दोन्ही अंगानं खोटं बोलायला लागली. एक तर भोले बाबा देव सुद्धा आहेत आणि दुसरे तिचे पती आहेत. पती समोर आणि देवासमोर सती खोटं बोलायला लागली. अहो मालक मी परीक्षा घेतलीच नाही. भोले बाबाला राग आला. पण भोले बाबांना विचार केला भोले बाबा एक अशी देवता आहे राग आला तरी मनात ठेवणारा. भोले बाबांना विचार केला ठीक आहे परीक्षा नाही ना घेतली, चल कैलासाला. परत कैलासाला निघाले परत आणि परत गेले. आणि परत जात असताना पुन्हा मुखामध्ये राम 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 म्हणत म्हणत कैलास पर्वतावरती येऊन पोहोचले. सतीमय्या आपापल्या कामात व्यस्त आणि भोले बाबा आपल्या आपल्या कामात व्यस्त. भोले बाबाचं काम सकाळ स्नान संध्याविधी झाली की लगेच प्रभू रामचंद्राचं नाव घेत बसायचे. 4-5 महिने लुटून गेले पण सतीमय्याला प्रभू शंकरजी बोलतही नाही, पहिल्यासारखं बसतही नाही. सतीनं विचार केला आपले मालक 2-4 महिन्यात बदललेत. ना आपल्याला बोलत नाहीत ना आपल्या जवळ येत नाही. काय झालं असेल? नाराज झाली असतील का? समोर आली सती, हात जोडले आणि सतीच्या लक्षात आलं आपण प्रभू रामचंद्राची परीक्षा घेतली आहे. तेव्हापासून आपले मालक आपल्याला बोलत नाही. स्वामी क्षमा करा, मला क्षमा करा. सतीच्या चूक लक्षात आल्यावर प्रभूरा भोले बाबा म्हणतात सती आता या जन्मात आपला संसार होणे शक्य नाही. अहो प्रभू असं म्हणू नका, क्षमा करा मला. मी फक्त एकदा परीक्षा घेतली. म्हणे परीक्षा घेतलीच ग तू, लपवून तर ठेवलंस त्याचा राग नाही मला. पण परीक्षा घेताना तो रूप घेतलं होतं सीतेचं. आणि मी प्रभू रामचंद्राला माझे वडील म्हणतोय, पिता म्हणतोय, माझे ब्रह्म आहेत, माझं आराध्य दैवत आहे. आणि माझं आराध्य दैवत म्हणून मी प्रभू रामचंद्राची पूजा करतो. माझ्या वडिलाच्या ठिकाणी आहेत. आणि तू सीता मैयाचं रूप घेतलं होतंस म्हणजे काही कालापुरती का होईना तू माझी आई झाली होतीस आणि आता आई सोबत संसार होणार नाही. सतीच्या डोळ्यात पाणी आलं. सती रडायला लागली. स्वामी क्षमा करा, मला क्षमा करा. प्रभूनं सांगितलं सती एकच पश्चाताप आहे की इथून पुढे जेवढं काही आयुष्य शिल्लक राहिलंय तुझं प्रभूचं भजन कर. संसार तर आपला होणार नाही. हे शब्द टाकल्याबरोबर सती रडायला लागली. रडता रडता तिला केलेल्या कर्माचा पश्चाताप व्हायला लागला.
चूक वाटायला लागली तिला की मी उगाच परीक्षा घेतली आणि काही दिवस लोटून गेले. काही दिवस लोटून गेल्यानंतर दक्ष प्रजापतीच्या घरी यज्ञ ठेवला होता, म्हणजे सतीच्या वडिलाच्या घरी. आणि यज्ञ ठेवल्यानंतर यज्ञाकरता सगळ्या देवता लोकांना आमंत्रण दिलं होतं. भोले बाबा यज्ञाला गेले होते. यज्ञाला गेले असताना सगळ्यांचे आदर आतिथ्य व्यवस्थित केलं. भोले बाबा उठून उभा टाकले म्हणून दक्षाला राग आला. दक्षानं अपशकून बोलला, अपमान केला आणि भोले बाबाला परत पाठवलं. पुन्हा दुसरा यानं यज्ञ ठेवला. सगळ्या देवदेवताला आमंत्रण दिलं होतं, भोले बाबाला आमंत्रण नव्हतं. भोले बाबांना विचार केला, आपल्याला आमंत्रण नाही, जायचं नाही. आणि शास्त्र असं सांगतं, काही ठिकाणं अशी आहेत तिथं आमंत्रण शिवाय जायचं नाही. काही ठिकाणं अशी आहेत तिथं आमंत्रण असलं तरी जायचं नाही. आणि काही ठिकाणं अशी आहेत तिथं आमंत्रणाची वाट पाहिजे नाही. 3 ठिकाणं अशी आहेत, ऐका, 3 वर्णन आहे शास्त्रात 3 जणांचं. काही ठिकाणं अशी आहेत तिथं वैयक्तिक घरगुती कार्यक्रम असेल तर आमंत्रण असेल तरच जायचं, आमंत्रण नसेल तर जायचं नाही. काही ठिकाणं अशी आहे आमंत्रण असलं तरी माणसाने जाऊ नये. जिथं आपलं अहित होणार आहे, आपल्याकडून पाप घडणार आहे, तिथं आमंत्रण आहे. थोडक्यात जागरण गोंधळ आहे. आणि महाराजाला आमंत्रण दिलं, महाराज चला तुमच्याशिवाय होत तर महाराजांना जावं का? अजिबात नाही. तिथं पाप घडणार आहे, त्यानं जायचं नाही. आणि काही ठिकाण असे तिथं आमंत्रणाची वाट पाहायची नाही. जिथं आपलं हित होणार आहे, एखाद्या मुलीचं कन्यादान होणार आहे, जेवणा करता नाही बसला तर हरकत नाही, पण 4 अक्षदा टाकायला काय हरकत. कन्यादान असेल अवश्य जावं. आणि दुसरी गोष्ट, आपलं हित होणार आहे ना, प्रभू रामचंद्राचं नाव आपल्या कानावर पडणार. कथा असेल, कीर्तन असेल, देवपूजा असेल, चतुर्थी असेल, इथं आमंत्रणाची वाट पाहायची नाही. देवाच्या मंदिरात जायचं, पाया पडायचं, जीव वाटलं तर जेवायचं, नाही तर वापस यायचं. पण इथं आपलं हित होणार आहे. इथं आल्यानंतर आपल्या कर्णावरती 4 शब्द प्रभू रामचंद्राचे पडणार आहे. इथं घेतलेलं रामकथेचं पुण्य, इथं घडलेलं रामायचं नाव हे अनंत पटीनं पुण्य देणार आहे. इथं आमंत्रणाची वाट पाहायची नाही. जेवढ्याला ऐकू येते तेवढ्यानं तरी. आम्हाला बोलविलंच नाही, आमच्याकडे आल्याच नाही, तुम्ही या, सकळाशी येते आहे अधिकार, मंडपात भरपूर जागा आहे की नाही. इथं येऊन बसल्यानंतर तर कोणी उठवून लावणार नाही, अजिबात नाही. इथं आला तर आपलं हित होणार आहे. मग कोणी असू द्या, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. भोले बाबांना सतीला सांगितलं, अगं तुझ्या वडिलाच्या घरचा यज्ञ आहे, तरी मला आमंत्रण नाही, मी येणार नाही. सतीनं हट्ट धरला. सतीनं सांगितलं, मालक मला तरी जाऊ द्या. अगोदरच कैलासावर मन लागत नव्हतं तिचं, कारण संसार आता होणारच नव्हता. जाऊ द्या, मी जाऊन येते. शंकरजीनं सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही, तुझा. 2 गणाला सोबत दिलं आणि शंकरजी, सती मैया दक्ष यज्ञ मंडपात आली. दक्षाच्या यज्ञ मंडपात आली. यज्ञ मंडपात आल्याच्या नंतर सतीला 15 बहिणी आहेत, पण 15 बहिणीपैकी एकही बोलली नाही. इकडे दक्षानं सगळ्या मुलीला सांगून ठेवलं होतं, आपल्या पत्नीला प्रसूती मैयाला सांगितलं होतं की सती मला माहिती आहे, आमंत्रण नसलं तरी येईल, ती माझी लाडकी लेक आहे, आणि ती आली तर तुम्ही कुणीच बोलायचं नाही. जर एखादी बहीण तिला बोललेली दिसली तर तिला आत्मदंडाची शिक्षा दिली जाईल. आईला सांगितलं, तू सुद्धा बोलायचं नाही. 15 बहिणी इकडे तिकडे गेल्या, पण सतीला कोणीच बोलत नव्हतं. सतीला कळीना काय झालं. आई समोर आली. शेवटी आईचं अंतकरण असतं. आई समोर आली, आईच्या डोळ्यात पाणी आलं ना. आईनं सांगितलं, हे सती बाळा, अगं इथं का आलीस? तुझ्या वडिलानं तुझ्या मालकाच्या अपमानाकरता एवढा मोठा यज्ञ ठेवलाय, जा लवकर तू वापस. आणि सगळ्या 15 बहिणीला सांगितलंय की कुणी बोलायचं नाही सतीला. जर बोलला तर आत्मदंडाची शिक्षा दिली जाईल. जा सती परत. सतीनं विचारलं, आई असं काय घडलं होतं ग? माझ्या नवऱ्याच्या अपमानासाठी एवढा मोठा यज्ञ ठेवलाय, काय झालं होतं आई? प्रसिद्धी मैयानं सांगितलं, पाठीमागं यज्ञ ठेवला होता ना, त्या यज्ञामध्ये सगळ्या देवता लोकांनी आदर आतिथ्य केलं, स्वागत केलं तुझ्या वडिलाचं. सगळेजण तुझे वडील यज्ञ मंडपात आले की उठून उभा टाकले, पण 2 देव उठून उभा टाकले नव्हते. एक ब्रह्मदेव आणि तुझे पती. ब्रह्मदेव तर त्यांचे वडील होते म्हणून त्यांनी सोडून दिलं त्यांना, पण तुझ्या पतीला त्यांनी अपशब्दानं बोलले, अपमान केला.
आहे तरी काय याच्याकडं? राहतो मसनवाट्यात, अंगाला लावतो राख, असा अमंगळ वेशधारी असणारा. याला माझी सती नावाची सर्वात सुंदर कन्या दिली, पण यांनी माझा अपमान केला असं अपशब्दानं बोलले, अपमान केला आणि त्यांना परत हाकलून दिलं. केवळ त्यांच्या अपमानाकरता एवढा मोठा यज्ञ ठेवला. सतीला राग आला, बाप होता तरी. आणि पतिव्रता धर्म असं सांगतो, आपल्या पतीचा जिथं अपमान होत असेल ना, तिथं तिनं थांबायचं नाही. तिच्या ताकद असेल तर समोरच्या माणसाला रोखवायचं, थांबवायचं, नाही तर तिनं तरी तिथून निघून जायचं. त्याच्यात पुण्य आहे. मग ते बापाचं घर असो की नवऱ्याचं घर असो. सतीनं सांगितलं नाही बाई, अहो ते बसले असतील, बसल्या बसल्या त्यांनी प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं असेल आणि त्यांना समाधी लागली असेल. माझ्या पतीचा स्वभाव मला माहिती आहे, ते कुणाचा अपमान करणार नाहीत. आणि भोले बाबा एक अशी देवता आहे, ते कुणाचा अपमान करतच नाही. त्यांना मान दिला तरी काही खुश नाहीत आणि कुणी अपमान केला तरी त्यांना दुःख वाटत नाही. पण सतीला कोणच समजून सांगायचं? प्रसूती मैयानं सांगितलं, अगं पण तुझा बाप थोडी ऐकणार आहे, जा परत तू. सतीनं राग राग केलं आणि सती म्हणली, मी बापाला जाब विचारते. यज्ञ मंडपात आली. दक्ष प्रजापती राजगादीवरती बसलेला होता आणि दक्ष प्रजापतीला मोठमोठ्याने सांगायला लागली, ओ बाबा, अहो माझ्या पतीचा कसलाही अपराध नसताना तुम्ही एवढा मोठा त्यांचा अपमान केलाय. क्षमा करा त्यांना. एवढा मोठा यज्ञ का केला तुम्ही? बोलवा त्यांना, आमंत्रण द्या. इकडे आजूबाजूला पाहिलं सगळे देव बसलेले आहेत. सगळ्या देवाच्या नावानं हवीरबाग ठेवलेला आहे. आणि यज्ञ करायचा असता तर 3 देवाच्या नावानं आहुती द्यावी लागते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या 2च देवाच्या नावानं आहुती देत आहेत, ब्रह्मदेव आणि विष्णुदेव. शंकरजीच्या नावानं आहुती नाही. राग आला सतीला. सती बोलायला लागली. बोलता बोलता दक्षाने सांगितलं, बघा बघा, आपल्या पतीचं कौतुक करण्याकरता ही आली आहे. अरे सैनिकांना हाकलून द्या हिला, जा म्हणाव तिला बाहेर, जा म्हणाव. म्हटल्याबरोबर महाराज सती वाईट वाटायला लागलं ना, अपशब्दानं बापाला बोलायला लागली, हो बाबा, अहो माझ्या पतीचा कसलाही अपराध नसताना तुम्ही एवढं मोठं बोलता मला कशा करता? फक्त हे शरीर मला दिलंय तुम्ही म्हणून आहेत ना. तर ऐका, माझ्या पतीनं सांगितलं होतं मला जाऊ नको सती, बोलवलं नाही तुला, अपमान करतील तुझा, पण मी त्यांचं ऐकलं नाही. म्हणून लक्षात ठेवा, माहेर जरी असलं तरी आई वडिलांना बोलवल्याशिवाय तिथं जायचं नाही. सतीनं सांगितलं, पतीचं ऐकलं नाही. परिणाम आता वापस जाऊ तर कुठल्या तोंडानं जाऊ? राग आला सतीला. रागाच्या भरात सतीनं बापाला सांगितलं, तुम्ही हे शरीर दिलंय म्हणून एवढं बोलताना हे शरीरच तुम्हाला समर्पित करून टाकते. समोर यज्ञकुंड होता, त्या यज्ञकुंडाच्या जवळ आली. सती बापाला सांगायला लागली, पिताश्री ऐका, सती आणि शंकरजी जन्माजन्मांपर्यंतची जोडी आहे. या जन्मात फक्त हे तुम्ही शरीर दिलं मत म्हणून तुम्ही एवढं बोलायला लागलात. हे शरीर तुम्हाला समर्पित करते. म्हणून यज्ञकुंडामध्ये उडी टाकली. सतीनं देहत्याग केला. सगळेजण हाहाकार माजायला लागला, अरे वाचवा कुणीतरी, वाचवा कुणीतरी. सगळेजण बोलायला लागले. दक्ष मात्र राजगादीवर उठतही नव्हता. मद आलेला होता, अहंकार आलेला होता. परिणाम सती माया जळायला लागली आहे. ते 2 गण बरोबर आलेले कैलासाला आले. शंकरजीला सांगितलं, सती मैयानं देहत्याग केला. राग आला शंकरजीला. एक डोक्यातला जटेतला केस काढला, शिळेवरती आपटला. त्यातून वीरभद्र नावाचा राक्षस जन्माला आला आणि सांगितलं, जा सगळं सैनिक हे आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक. वीरभद्र सगळं सैनिक घेतलं आणि दक्षाच्या यज्ञ मंडपात आला. दिसल त्याला मारायचे, कुणाचा हात मोडायचे, कुणाचा पाय मोडायचे, कुणाचे डोळे उपटून टाकायचे, कुणाचे केस उपटून टाकायचे. दक्ष राजगादीवरती बसलेला होता. अरे धरा त्या राक्षसाला, मारा. कोण आहे तो? मारा, तो यज्ञाचा विध्वंस करत आहे. वीरभद्रानं उडी घेतली राजगादीवरती, खाली पाडलं दक्षाला. हातातल्या तलवारीने एका क्षणार्धात त्याचं शिरच्छेद केलं. डोकं तोडून टाकलं दक्षाचं. डोकं तोडून टाकल्यानंतर सगळे देवता लोक घाबरले. कोण वाचवणार आता आपल्याला, कोण वाचवणार? पाहिलं तर हे सगळे भूत वेताळ दिसायला लागले. आता हे सैनिक कुणाचं? शंकरजीचं. देवता लोकांनी विचार केला, आता इथं बसून चालणार नाही, चला लवकर कैलासाला. आपला जर जीव आपल्याला वाचवायचा आहे तर भोले बाबाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. सगळे देव भोले बाबा जवळ आले आणि भोले बाबाचं भजन करायला लागले. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय,
सगळे देवता लोक भोले बाबाचं भजन करायला लागले. भोले बाबांना डोळे उघडून पाहिलं, सगळे देवता लोक आपल्या समोर आहे. भोले बाबा प्रसन्न झाले, म्हणे बोला काय पाहिजे, काय पाहिजे म्हटल्यानंतर देवता लोकांनी सांगितलं, अगोदर द्यायचं सोडा, तुमच्या राक्षसांना थांबवा. म्हणे काय झालं बघा, आमचे हात मोडले, डोळे काढले, कुणाचे कान उपटले, कुणाचे केस उपटून टाकले, बघा आमच्याकडं. म्हणे काय झालंय, वीरभद्रानं हाहाकार माजवलाय, सगळं काही सैन्य घेऊन तुमचं दक्ष यज्ञाचा विध्वंस करून टाकलाय, त्याला अगोदर थांबवा. भोले बाबांना अंतर्ज्ञानानं पाहिलं दक्षाचा वध झालाय. ठीक आहे म्हणे, वीरभद्राला थांबवलं आणि वीरभद्राला शांत केल्याच्या नंतर देवता लोक खुश झाले. पुन्हा देवता लोकांनी पुन्हा भोले बाबाचं भजन केलं. कैलास के निवासी नमो बार बार हो, आयो शरण तुम्हारे भोले तार तार तो. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे देवता भोले बाबा आहे. काही लागत नाही त्याला, काय लागतं, सगळ्याला पाठ असलेलं भजन आहे. हे भोळ्या शंकरा, आवड तुला पिलाची, आवड तुला पिलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावलेले भस्म काळा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावलेले भस्म काळा. आवड तुला बिलाची, आवड तुला बिलाची, बिलाच्या पानाची. हे भोला शंकरा, हे भोला शंकरा, आवड तुला बिलाची, आवड तुला बिलाची, बिलाच्या पानाची. हे भोला शंकरा, हे भोला शंकरा,
संगे नाचे पार्वती आवड तुला पिलाची आवड तुला पिलाची मुलाच्या पानाची आवड तुला पिलाची आवड तुला पिलाची मुलाच्या पानाची सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भोले बाबा. काही लागत नाही. आवड तुला बिलाची आवड तुला बिलाची बिलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा काही लागत नाही भोले बाबा. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव. आणि आपल्या जवळच वैद्यनाथ प्रभू आहेत. आपल्याला तर काळजी करायची गरज नाही. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलं प्रभू वैद्यनाथांचं. निस्ता आपण वैद्यनाथ एवढं जरी नाव घेतलं आणि परळीला जरी जाऊन आलो तर प्रति कैलास म्हणती कलीचे. आरतीमध्ये वर्णन आहे की प्रति कैलास, जसं प्रति भू वैकुंठ पंढरपूरला म्हटल्या जातं तसं प्रति कैलास परळीला म्हटल्या जातं. म्हणजे परळीला जाऊन आली की कुठे गेली? कैलासाला. म्हणजे आपल्याला कैलासवाशी लावायला काय हरकत? भोले बाबा लवकर प्रसन्न आहे. आणि सध्या तर महाराज महादेवाचे दिवस आहेत, कारण प्रत्येक देवाचे दिवस येत असते. जसे सोयाबीनचं सीझन, कापसाचं सीझन असते ना, आहे का नाही? महाराज लोकांची सीझन आपा म्हणाले. शिष्टीवाल्याचं सीझन, फुटवाल्याचं सीझन आलाय ना, फुटवाला आज आहे ना मामू. तसं सध्या भोले बाबाचे दिवस आहे. म्हणजे जेव्हापासून प्रदीप मिश्रा आपल्या परळीत येऊन गेले तेव्हापासून तर आपल्या परळीत जास्तच महादेवाचे दिवस आले. दर सोमवारी सकाळी सकाळी बाई उठते, 1 तांब्या जल और 1 बेलपत्र 1 तांब्यावर पाणी, काही बेलाची पानं घ्यायची, महादेवाला आंघोळ करायला, आंघोळ घालायला जायचं. घरचा महादेव म्हणता अगं पाणी टाक ना. ते म्हणते तुला दिसना का? महादेवाला आंघोळ घालायला जायला लागले. अगं ते म्हणतं मी पारसाच का? बस म्हणी तू पारसाच. भोले बाबा लवकर प्रसन्न होणारे देवता आहे. देवता लोकांना पाहिलं म्हणे बोला काय? काही नाही, त्या वीरभद्राला थांबवलं. मग आता अहो काही नाही, आमचे हात मोडून टाकले, डोळे काढले, कान काढून टाकले, केस उपटून टाकले, आमचे अवयव आम्हाला परत द्या. भोले बाबा म्हणले तथा असतो. ज्यांचे हात मोडले होते त्यांना हात परत दिले, ज्यांचे पाय मोडले होते त्यांना पाय परत देऊन टाकले, ज्यांचे डोळे काढून टाकले होते त्यांना डोळे परत देऊन टाकले. सगळे अवयव परत दिले. भृगु वंशातले ऋषी पुढे आले. भृगु वंशातल्या ऋषीनं सांगितलं, हो महादेवजी बघा ना तुमच्या त्या राक्षसांना. आता ते भूतच होते, राक्षस होते पण भूत. ते काही सांगून मारणार आहेत का? हातात येईल ते अवयव घ्यायचे, मोडून टाकायचे. अहो बघा म्हणे आमचे सगळे अवयव तसेच आहेत, पण आमच्या दाड्यान मिशाच उपटून टाकल्यात. दाड्या मिशा उपटून टाकल्यात. भृगु वंशातल्या ऋषीला भोले बाबा म्हणतात सगळ्यात मोठी चूक तुम्ही केली आहे. म्हणे कस काय? तुम्ही जर यज्ञामध्ये माझ्या नावानं आहुती दिली असती तर माझ्या भूतांनी तुम्हाला काही केलं नसतं. तुम्ही ओम विष्णवे नमः विष्णुदेवाच्या नावानं आहुती दिली. ओम ब्रह्मणे नमः ब्रह्मदेवाच्या नावानं आहुती दिली. पण ओम शंकराये नमः असं जर म्हटलं असतात तर माझे भूत तुम्हाला काही केल्या काहीच केले नसते त्यांनी. तुमची चूक आहे. जा इथून पुढे तुम्हाला दाड्या मिशा येणार नाही. पण त्याला सांगा मारू तरी नको म्हणाव. हा सांगतो म्हणे. तेव्हापासून भृगु वंशातल्या ऋषीला दाढी मिशा येतच नाही. ऋषी मंडळींनी वापस गेले आणि पुन्हा 33 कोटी देवतांनी अवयव, हात पाय सगळे परत मिळाल्यानंतर भोले बाबाचं भजन केलं आणि सांगितलं, हो नाथ आपण कृपा निधान आहे, करुणा निधान आहे, आणि आपणच जर अधर्म केला तर लोक काय म्हणतील. म्हणे काय झालं? अहो दक्ष कसा का असेना पण तो यज्ञ करत होता, देवाचं काम करत होता, आणि देवाचं काम यज्ञ जर तुम्ही मोडला तर पाप तुम्हाला लागल. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याकडून करणं नाही झालं तर हरकत नाही, पण करणाऱ्याला आडवं जायचं
नाही. सहज माणसं म्हणतात मांजर आडवी गेली तर काम होत नाही. बरं, मांजरीनं जावं तरी कुठं? जिथं जाईल तिथं रस्ता असते. जावं तरी तिनं कुठं? मांजर 10 आडव्या जाऊ द्या, चांगलं काम व्हायचं ते होणारच. पण एक माणूस आडवा जाऊ द्या, सप्ताह बंद पडतंय. आता मांजराला चांगलं म्हणावं का माणसाला? भोले बाबांना सांगितलं आता मग काय करायचं? काय नाही, तो यज्ञ तेवढा पूर्ण करा. आता यज्ञ पूर्ण करायचा म्हणजे सुरू झाला होता, आणि सुरू झाल्यानंतर जर अर्धावट यज्ञ बंद पडला तर पुन्हा त्यालाच उठवावं लागतं. थोडक्यात सोपं सांगू का तुम्हाला कळलं असं? 2-4 दिवस रामायणाचे झाले, महाराजच गेला, जाणार नाही. पण उदाहरणात आहे की नाही? काय म्हणतील बरं झालं, पण काय म्हणतील नाही जायला नव्हतं पाहिजे, आहे की नाही? जात नाही आताच. तर त्यालाच पुन्हा जाग करावं लागतं आणि यज्ञ करावं लागतं. आता यज्ञ ठेवला होता दक्ष प्रजापतीनं, आणि यज्ञ दक्ष प्रजापतीनं ठेवला आणि वीरभद्रानं दक्षाला मारून टाकलं होतं, मुंडकं तोडून टाकलं होतं त्याचं. आता त्याला उठवायचं म्हणजे पुन्हा त्याला जिवंत करावं लागल. भोले बाबांना सांगितलं ठीक आहे. सैनिकांना सांगितलं जा, तुम्हाला जो जीव अगोदर दिसल त्याचं शिर तोडा आणि दक्ष प्रजापतीला आणून बसवा. सैनिक गेले, जंगलात आले. कैलासाहून खाली आल्याबरोबर त्यांना पहिलं अगोदर बकरं दिसलं, बोकड दिसला. त्याचं शिर तोडलं, जीव दिसला तो, त्याचं शिर तोडलं, दक्षच्या यज्ञ मंडपात आणलं, भोले बाबाचं नाव घेतलं, शिर असं त्याच्या धडाजवळ घेतलं. धडाजवळ घेतल्याबरोबर ऑटोमॅटिक मनानच ते शिर त्याला जोडल्या गेलं, आणि शिर जोडल्यानंतर दक्ष प्रजापती जागा झाला, उभा टाकला, जिवंत झाला, आणि त्याला केलेल्या कर्माचा पश्चाताप करत होता, क्षमा मागत होता. आणि क्षमा मागायला सुरुवात करत असताना आवाजच निघाला, आवाज निघायला लागला बकऱ्यासारखा. आता भोले बाबाची क्षमा मागायला लागला आणि आवाज निघायला बकऱ्यासारखा. आवाज बकऱ्यासारखा निघायला लागला, हे ऐकलं. आवाज बकऱ्यासारखा निघायला आणि आकऱ्यासारखा त्या बकऱ्यासारखा आवाज आल्याबरोबर इकडून आरडायले. तर आवाज आला सर, भोले बाबाच हसायला लागले. भोले बाबा हसायला लागले आणि भोले बाबाच्या डोळ्यात पाणी आलं हसून हसून. मोठमोठ्यानं हसायला लागले. भोले बाबांना पाहिलं, सगळे देवही हसायला लागले. कारण दक्ष निस्ता मी म्हणत होता, म्हणजे पद मिळालं होतं, आणि त्याला वाटत होतं माझ्या इतका मोठा कोणी नाही, माझ्या इतका मोठा कोणी नाही, केलं तर मीच करल, केलं तर मीच करल, मी असं करतो, मी तसं करतो, मी असं करतो. भोले बाबा म्हणले, जिवंत होतास माणसाच्या जातीत तोवर निस्ता मी करत बसलास, आता बस म्या करत. मी म्हणत होतास ना, आता बस तसंच करत. हसायला लागले आणि हसता हसता सांगितलं. भोले बाबा खुश झाले. भोले बाबानं वरदानच दिलं दक्ष प्रजापतीला, म्हणे ऐक, इथून पुढे माझ्या मंदिरात येऊन जे कोणी बकऱ्याचा आवाज काढील त्याच्यावर मी लवकर प्रसन्न होईल. इथं काढू नका, घरी गेल्यावर बघा, लवकर मी प्रसन्न होईल, लवकर प्रसन्न होईल. भोले बाबानं जाग केलं, आशीर्वाद दिला आणि पुन्हा यज्ञ पूर्ण केला. यज्ञ पूर्ण केल्यानंतर कैलासाला पुन्हा भोले बाबा निघून येतात. तिने देवाच्या नावानं आहुती टाकली. कैलासाला आले. सती मैयानं देहत्याग केला होता, आणि सती मैयाचा देहत्याग झालेला पाहून भोले बाबा दुःखी झाले, आणि भोले बाबाला वाटायला लागलं आता पुन्हा आपण प्रभू रामचंद्राचं भजन करावं. आणि पुन्हा प्रभू रामचंद्राचं भोले बाबा भजन करायला लागले, आणि भजनामध्ये एवढे तल्लीन झाले की अनेक वर्ष लोटून गेले. आणि अनेक वर्ष लोटून गेल्याच्या नंतर पुन्हा त्या सती मैयानं दुसरा जन्म घेतला. हिमालय पर्वताच्या पोटी मैना नावाची त्या हिमालयाची पत्नी, आणि त्या दोघांच्या पोटी सुंदर असा उमा नावाच्या रूपानं या सती मैयानं जन्म घेतला. त्या सतीला उमा नाव पडलं. पुन्हा कुणी अंबिका म्हणायला लागलं, आणि जगप्रसिद्ध नाव झालं पर्वताची कन्या म्हणून पार्वती. बोलिये पार्वती मैया की जय, पार्वती मैया की जय. सगळेजण जय जयकार करायला लागले. पार्वतीनं सुंदर असा अवतार धारण केला, आणि अवतार धारण केल्याच्या नंतर सकल गुणांची खान कहत मुनी दिहिसी गुडबानी, सुता तुम्हारी सकल गुण
खानी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम हो सुंदर सजल सुशील सयानी नाम उमा अंबिका भवानी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम सुंदर असं मानत पार्वती मैयाच्या गुणांचं वर्णन करतात. नारद महर्षी हिमालयाच्या घरी येतात आणि हिमालयाच्या घरी आल्याच्या नंतर नारद महर्षीने या उमेला पाहिलं आणि पाहिल्यानंतर नारद महर्षी म्हणतात, कह मुनी, हे मुनिवर्य नारद महर्षी सांगतात की तुमची जी मुलगी आहे ती अगदी सुंदर आहे. सुंदर सजल सुशील सयानी नाम उमा अंबिका भवानी राम राम. सुंदर अशी सुंदर सुजल सयानी और नाम उमा अंबिका भवानी. नाम तिचं उमा असल, अंबिका असल आणि जगप्रसिद्ध झालेलं नाव सुंदर आहे. सकल गुणांची खान आहे. नारद महर्षी भविष्य सांगतात पार्वतीचं आणि भविष्य सांगत असताना पार्वतीचा आईला आनंद वाटतोय. मैना माता म्हणते माझी लेक कशी असेल, सुंदर असेल, सकल गुणांची खान असेल आणि आई वडिलाचं नाव रोशन करेल असं वाटल्याबरोबर मैना नावाची आई नारद महर्षीला म्हणते, ओ नारद महर्षी, ही सुंदर आहे, सकल गुणांची खान आहे, आई वडिलाची कीर्ती महान करेल, पण ऐका ना, पुढं उपवर झाल्याच्या नंतर हिला नवरा कसा मिळेल तेवढं सांगताल का, तेवढं सांगताल का म्हटल्यानंतर नारद महर्षी म्हणतात, हो काय हरकत नाही. जसे गुण सांगितले तसे अवगुण सुद्धा आहेत. एखादा माणूस गुणवान असेल तर त्याच्यात एक तरी देवाना अवगुण दिलेला असतो. 100% गुणवान या जगाच्या पाठीवर दोनच माणसं आहेत, एक देव आणि दुसरा संत. त्याच्यानंतर जीव म्हटलं संसारिक तर 99 गुण चांगले असले तरी एखादा तरी देव त्याला अवगुण देतोच. नारद महर्षी म्हणतात, हो पार्वतीचे अवगुण आहे का आता. जोगी जटिल अकाम मनन गम अमंगल वेश अससी स्वामी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय ऐकन जोगी जटिल अकाम मनन गम अमंगल वेश. तुम्ही विचारले ना मैना माता, तर ऐका, या पार्वतीला या उमेला पुढं उपवर झाल्यानंतर नवरा कसा मिळेल. जोगी जटिल अकामी अमंगळ वेश धारण करणारा, कोणतंच काम न करणारा, अमंगळ राहणारा, अमंगळ ठिकाणीच असणारा, एवढंच नाही मातृपितृहीना, ज्याला की आई वडील सुद्धा नाहीत असा हिला नवरा भेटल. असं म्हटल्याबरोबर मैना म्हटली, माझ्या पोरीला तसंच घरी ठेवते, पण तसलेला देत त्याला मात्र देत नाही. पार्वती मैयाला सांगितल्याबरोबर नारद महर्षी म्हणतात, मा हे तिचं भविष्य आहे. जसं चांगलं ही सुंदर आहे, सकल गुणांची खान आहे, हुशार आहे,
आणि मातृपितृचं नाव रोशन करणारी आहे, तसंच हिच्या भविष्यामध्ये आहे की तिला असाच नवरा भेटणार आहे. याच्यात तुम्ही बदलू शकत नाही. ललाटी जे लिहिले, जे 5वीच्या दिवशी तुमच्या आमच्या कपाळावर लिहिलेलं आहे, कुण लिहिलंय? सटवीनं. कुठल्या? कन्नरवाडीतल्या. नाही, त्या वैकुंठातल्या सटवीनं तुमचं आमचं सगळ्याचं भविष्य लिहिलंय. ते बदलणार अजिबात नाही. नारद महर्षी म्हणतात हिच्या ललाटीवर लिहिलेलं आहे, हिच्या भविष्यात लिहिलेलं आहे, हिच्या कपाळावर लिहिलेलं आहे, हिला अमंगळ वेशधारी, मातृपितृहीन असलेला, अमंगळ वेश धारण करणारा, जटिल, जोगी, अकाम, निकामी असाच पती हिला मिळणार आहे. म्हणे अहो नारद महर्षी, काहीतरी पर्याय असेल ना? म्हणे पर्याय आहे, पण ते तुम्हाला करावं लागेल. म्हणे कोणता सांगा, आम्ही करू. म्हणे या पार्वतीनं जर शंकरजीचं भजन केलं, हे सगळे गुण शंकरजी मध्ये अवगुण आहेत, पण अवगुण असून सुद्धा ज्याच्यावरती भूषण वाटल्या जातात, अवगुणांची खाण आहे, पण त्याला अवगुण कोणी म्हणू शकत नाही. सकल गुणांची खाण म्हणतील आणि जगभरात कीर्ती होईल असा एकच माणूस आहे शंकरजी. त्याच्यासोबत जर तुमच्या मुलीचं लग्न झालं तर हिच्या जे भविष्यात लिहिलेले आहेत हे सगळं भविष्य तिच्याकरता सुखरूप होईल आणि आणखीनच नाव रोशन होईल. मैना म्हणली ठीक आहे, पण काय करावं लागेल? काही नाही, पार्वतीला 1000 वर्ष तपश्चर्या करावी लागेल. 1000? म्हणे हो. पार्वतीचं वय होतं 6 वर्षाचं. पार्वतीनं हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर म्हणे ठीक आहे. बघता बघता 11 वर्षाची पार्वती मैया झाली आणि 11 वर्षाची पार्वती मैया झाल्याच्या नंतर एक दिवशी स्वप्न असं पडलं पार्वतीला की कोणीतरी 7 ऋषी माझ्याकडे आले आणि 7 ऋषी येऊन सांगतात पार्वती तपश्चर्या करण्याकरता हिमालयाच्या गुहेत जा, तप कर. सकाळ झाली आणि सकाळ झाल्याबरोबर मैनेला काळजी वाटायला लागली. मैना म्हणायला लागली पार्वतीला तपश्चर्या करता पाठवायचंय, पण माझी लेक अगदी सुंदर, सुकुमार, कोमल 11 वर्षाचीच आहे आणि तिला घोर अरण्यात तपश्चर्या करायला पाठवायचं, पण कोणत्या तोंडानं सांगावं? आई होती शेवटी, आईचं प्रेम होतं, मी नाही पाठवू शकणार. एवढ्यामध्ये पार्वतीच आईच्या जवळ आली आणि आईला सांगायला लागली आई मला एक स्वप्न पडलं होतं रात्री. म्हणे काय? कोणीतरी 7 ऋषी माझ्या स्वप्नात आले होते आणि ते मला सांगत होते तू तपश्चर्या करण्याकरता जा. आई मला तपश्चर्या करायला जावं वाटतंय, जाऊ का? मैनेला वाटलं माझं म्हणणं अगदी सोपं झालं. मी सांगायऐवजी पार्वतीच मला विचारायला लागली आहे. काही हरकत नाही, आपण तिला आज्ञा देऊ, जा बाळा, पण तपश्चर्या केल्याशिवाय परत येऊ नको. म्हणे हो आई, तपश्चर्या केल्याशिवाय मी परत येणार नाही. पार्वती हिमालयाच्या गुहेत आली आणि हिमालयाच्या गुहेत आल्याच्या नंतर 1000 वर्ष घोर तपश्चर्या केली. घोर तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याच्या नंतर ब्रह्मदेवजी प्रसन्न झाले. ब्रह्मदेवानं सांगितलं बोल काय पाहिजे? म्हणे काही नाही, मी ज्याची तपश्चर्या करते मला भोले बाबा पाहिजे. भोले बाबा पाहिजेत. ब्रह्मदेवानं आशीर्वाद दिला, तथास्तु. आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्यानंतर ब्रह्मदेव पुन्हा निघून आले. 7 ऋषी पार्वती जवळ येतात आणि पार्वतीला सांगतात पार्वती ज्या आशेनं तू ही तपश्चर्या करतीस ते मनोरथ तुझं पूर्ण होईल. म्हणे तेवढेच मागणं आहे, निश्चित पूर्ण होईल. ज्यावेळेस आम्ही पुन्हा निरोप घेऊन येऊ त्यावेळेस असं ओळख की भोले बाबाचा निरोप आम्ही तुझ्यापर्यंत आणून देतोय. भोले बाबाने त्या 7 ऋषीनं पार्वती मैयाचं दर्शन घेतलं. सगळे परत आले आणि परत आल्याच्या नंतर इकडं तारकासूर नावाचा दैत्य जन्माला आला होता. तारकासूर एवढा महाभयंकर होता की 33 कोटी देवतार होती, त्यानं विजय मिळवला होता. कोणीच हरवू शकत नव्हतं. त्याचा मृत्यू नव्हता. देव दानव या सगळ्यावरती विजय मिळवला होता. जिथं ऋषी असतील, जिथं यज्ञ चालत असेल तिथं जायचा, यज्ञ मोडायचा, यज्ञ भंग करायचा. सगळे 33 कोटी देवता लोक भोले बाबावरती आले. जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावरती, धरा मंडलावरती, देवता लोकांवरती संकट आलं, सगळी देवता लोक भोले बाबाकडे गेलेत. भोले बाबाला म्हणायला लागले नाथ तुम्ही करुणानिधान आहेत, कृपानिधान आहेत, काही करा, या तारकासुराचा वध करा. भोले बाबाने त्याच्यासोबत युद्ध केलं, पण तरी सुद्धा तो तारकासूर मारल्या गेला नाही. आकाशवाणीनं सांगितलं याचा मृत्यू 6 डोक्याचा मुलगा जन्माला आल्याच्या नंतरच याचा मृत्यू होणार आहे, तोपर्यंत तारकासुराचा वध होणार नाही.
भोले बाबा कैलासाला निघून गेले. 33 कोटी देवता लोक, ब्रह्मदेव, इंद्रदेव, चंद्रदेव, अग्निदेव सगळे भोले बाबा जवळ. भोले बाबाला म्हणतात, अहो तारकासुराला मारायचं. म्हणे हो मारायचं. मी त्याच्यासोबत युद्ध केलं तरी मारला नाही तो, तरी मारल्या मृत्यू त्याला आला नाही. काय करावं लागल? काही नाही, तुम्हाला लग्न करावं लागेल. लग्न? अहो नाही करणार. का? तुमचाच मुलगा 6 डोक्याचा जन्माला येईल आणि त्याच्याच हातून तारकासुराचा वध होणार आहे. म्हणे मी नाही लग्न करणार. सती मैयानं आताच देह त्याग केलाय, माझी सती माझ्यापासून दूर गेली, मला लग्न करायचं नाही. 33 कोटी देवता लोकांनी सांगितलं, त्याच सतीनं दुसरा जन्म घेतलाय आणि तुमच्यासाठी 1000 वर्ष तपश्चर्या केली आहे. सती मरत हिमगिरी जात. सतीनं मृत्यू पावली आणि हिमालयाच्या घरी तिनं जन्म घेतलाय. तुम्हाला तिच्यासोबत विवाह करावा लागेल आणि तुमच्या दोघाचा विवाह झाल्यानंतर तुम्हाला पहिला मुलगा होईल. त्याचं नाव कार्तिकी आहे. त्याला 6 डोके होते जन्मताच आणि मग त्याच्या हातून तुमचा त्या तारकासुराचा वध होईल. भोले बाबांना सांगितलं, ती सतीच आहे ना? म्हणे हो सतीच आहे. ठीक आहे, मग काय हरकत नाही, मी लग्नासाठी तयार आहे. सप्त ऋषीला बोलवलं, पत्रिका लिहिली आणि ब्रह्मदेवाचे शंकरजीचा निरोप पुन्हा उमेच्या घरी हिमालयाच्या घरी पोहोचला. हिमालयाच्या घरी पोहोचला, पार्वतीला बोलवून घेतलं आणि पार्वती तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आणि तुझं मनोरथ पूर्ण होणार आहे. आणि काय? काही नाही, हे बघ सप्त ऋषीचं आमंत्रण आलंय आणि सप्त ऋषीच्या आमंत्रण त्या पत्रात असं लिहिलंय की भोले बाबा अकारण करुणा उरणालय जटिल अका मातृपितृ ही नसणारा अमंगळ बेस धारण करणारा तर शंकरजी शिवजी निर्गुण निराकार तत्व तुझ्यासोबत लग्न करण्याकरता तयार आहे. पार्वतीला तर आनंद वाटायला लागला. पार्वतीनं सांगितलं, ठीक आहे, माझं मनोरथ पूर्ण झालं, मी सुद्धा तयार आहे. होकार दिला आणि होकार दिल्याच्या नंतर आनंदानं पार्वती मैयाच्या आणि शंकरजीच्या लग्नाची सगळेजण थाटामाटात तयारी करायला लागली. तीच तयारी आपण सुद्धा करतोय. थोडेसे तांदूळांना म्हणजे उग एकच मंगळाष्टिका अक्षरदा टाकायला आहे की नाही? आणि नसले तर राहू द्या, आल्यावर निसता जय जयकार करू मग आहे की? मी एकटाच टाकून घेतो. सुंदर असे फुलं द्या असले तर मधला पर्याय काढा. सगळे आनंदानं पार्वती मैयाच्या आणि शंकरजीच्या विवाहाची तयारी करतात आणि शंकरजीच्या आणि पार्वती मैयाच्या विवाहासाठी 33 कोटी देवता लोकांनी आमंत्रण दिलं आणि आमंत्रण दिल्याच्या नंतर चला पार्वतीचं आणि शंकरजीचं मोठ्या थाटामाटात लग्न होणार आहे. सगळेजण भोले बाबाचं भजन करायला लागले.
निराकार असणारा प्रभू रामचंद्र तो मनात आलेला संशय की अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र आणि निर्गुण निराकार असलेला ब्रह्म दोन्ही एकच आहे याच्याकरता याज्ञवल्क्य ऋषींना सती मैयाच्या मनात आलेला संशय आला तर दुसरा जन्म भोगावा लागला आणि पुन्हा 1000 वर्ष तपश्चर्या करावी लागली आणि तपश्चर्यानंतर सप्त ऋषीनं पत्रिका पाठवली हिमालय तयार झाले हिमालयानं सांगितलं ठीक आहे हिमालयानं आपल्या पार्वतीचा विवाह करायचा ठरवला सगळ्या देवता लोकांना आनंद वाटला आणि देवता लोक आनंदाच्या भरामध्ये की भोले बाबाचं लग्न होणार सगळ्या वराड्यांनी चर्चा केली पण तिथं देवता लोक मोठे चाप्टर देवता लोकांनी सांगितलं की भोले बाबाची परीक्षा बघायची आता बघा देव होते तरी सगळे देव भोले बाबाची परीक्षा बघायला लागले भोले बाबाच्या परीक्षेत सांगितलं परीक्षा बघायची भगवान महाविष्णूनं सांगितलं एवढे दिवस त्यांनी लग्नासाठी तयार व्हायला लावलंय तर आपण सुद्धा आता लवकर वराडी म्हणून जायचं नाही आणि जर वराडच लग्नाला नसेल तर नवरदेवाला काय किंमत आहे का किती मोठ्या घरची नवरी असली किती मोठ्या घरचा नवरदेव असला तरी वराड नसल तर नवरदेव नवरीला किंमतच नाही भोले बाबा मनातले मनात विचार करायला लागले देवता लोकांनी विचार केला आपल्याला लवकर जायचं नाही भोले बाबा मोठे हुशार भोले बाबाने सांगितलं ठीक आहे माझी परीक्षा बघता थांबा तुम्हाला बोलवितच नाही म्हणे तुम्हाला यायचं नाही ना नका येऊ भोले बाबाने आपल्या सगळ्या सैनिकांना आज्ञा दिली भूत वेताळ पिशाच यांना बोलविलं सगळे कैलासावर भूतच दिसायला लागले आणि कैलासावर भूत दिसत असताना सगळ्यांनी भोले बाबांना सांगितलं हे ऐका आपल्याला लग्नाला जायचंय लग्नाला भूत म्हणले कुणाच्या अरे म्हणे माझ्याच लग्नाला जायचंय अहो तुमच्या लग्नाला आणि ते लग्न तर आम्ही कधी तुमचं बघितलंच नव्हतं मग आता तुम्हाला वराडी बनवून नेणार आहे मी वराडी म्हणे हो वराडी भूत तर आनंदानंच नाचायला लागली कारण भूताला कोणी वराडी बनवून नेत भूत म्हणले खरे दिवस आपली आली आता वराडी बनून जायचं म्हणून भूत आनंदानं नाचायला लागली आणि नाचता नाचता सगळीच भूत कैलासावर जमा झाली आणि कैलासावर जमा झाल्याच्या नंतर तिथून ही लग्नासाठी वराडी निघालं हिमालयाकडं कैलास ते हिमालय अंतर सकाळी निघालेले सायंकाळच्या वेळी कथा सुटायच्या वेळेला हिमालयाच्या जवळ आले आणि हिमालयाच्या जवळ आल्यानंतर आनंदानं नाचायला पाहिलं भूत वेताळ नाचती 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 भूत वेताळ
बजेगी शंख बजेगी डमर बजेगा बजेगी मन की तार चले रे चले रे भोले जी के महाराज चले रे चले रे भोले जी के महाराज चले रे भोले जी के महाराज
एकदा जय जयकार करायचा. हो तर खाली बसा. उमापती महादेव की जय. पार्वती मैया की उमापती महादेव की जय. पार्वती मैया की जय. रामचंद्र भगवान की जय जय श्री सीताराम. जय श्री राम. जय श्रीराम. जय श्री राम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. वा, जोरात टाळ्या वाजवा एकदा. गोड असे शंकरजी, पार्वती मैया, ब्रह्मदेव, विष्णुदेव हे सगळे देव यांच्याकरता जोरात टाळ्या. ज्यांनी बनवले आमचे गोपाळ महाराज परभणीकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आमचे भूत झाले त्याच्यासाठी बी टाळ्या. ती गोड भगवान शंकरजीचा, माता पार्वतीचा थाटामाटात 33 कोटी देवताला पुन्हा लाज वाटली. अरे आपण वराडी म्हणून नाही गेलो, पण हे भूत वराडी म्हणून गेले. आता आपण घरी बसता कामा नाही. जर भूत मंडपात आले असतील तर माणसाला यायला काय हरकत. आपण सुद्धा आज नाही गेलो, पण उद्यापासून आपण सुद्धा जावं. आणि उद्या अगदी गोड आज जसे हे शंकर, पार्वती, ब्रह्मदेव, विष्णुदेव हे सगळे बनवलेत ना, उद्या सुद्धा आपल्याला प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव करायचा आहे. आणि प्रभू रामचंद्राच्या सोबत लखनजीचा, भरतजीचा, शत्रुघ्नाचा, चारी भावंडाचा जन्म, 3 राण्या सुमित्रा, कैकई आणि कौशल्यमय्या, या 3 राण्या, राजा दशरथ, असे एवढे जण उद्या आपल्याला गोड बनवायचे. 4 लेकर बनवायचे. 4 म्हणजे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, राम प्रभू, 4 बालक. अगदी सुंदर, जे कधी आपण पाहिलं नाही. रामायण जसं टीव्ही मध्ये बघितलं, उद्या तसंच प्रभू रामचंद्राचा गोड जन्म उत्सव आपल्या कनेरवाडी नगरीत, पुन्हा उद्या अयोध्याच नगरी होणार आहे, असं आपल्याला गोड बनवायचं आहे. म्हणून आवर्जून तुम्हीही या. आणि येता येता 2-4 जणीला चल माय उद्या रामाचा जन्म बघायला तरी म्हणून आनंदानं घेऊन या. आजची कथा याच